राज्यसेवेने काल सेकंड आन्सर की पब्लिश केली. त्यामध्ये 10 क्वेश्चनमध्ये व्हेरिएशन्स होते, 6 रद्द झाले आणि 4चे प्रश्नांची उत्तरे वेगळी दिली त्यांनी. त्यामुळे आता आपला स्कोर नेमका काढावा कसा या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे, चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर ही एक PPT म्हणू शकता तुम्ही. ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतील. आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत की आपला स्कोर कसा काढायचा. ठीक आहे. सर्वात अगोदर आयोग काय ठरवते यावर सर्व गोष्टी डिपेंड आहे. म्हणजेच मेथड 2 यूज करू शकतात आयोग. सर्वात पहिले जे रद्द केलेले प्रश्न आहेत ते मायनस होणार आणि रद्द केलेल्या प्रश्नाचे मार्क डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे 6 कॅन्सल केले आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल 94 क्वेश्चनमध्ये, म्हणजेच 200 मार्क ॲज इट इज राहतील. ही पहिली शक्यता. दुसरी मेथड, सरळ सरळ रद्द केलेल्या प्रश्नांचे मार्क डिस्ट्रीब्यूट होणार नाही. म्हणजेच 6 प्रश्न कॅन्सल केले, 6 गुणिले 2 12 मार्क मायनस होऊन जातील आणि 188चा पेपर राहील. आता या दोन्ही दृष्टिकोनातून आपले स्कोर कसे येतात आणि कसे काढायचे ते आपण बघूया. सर्वात अगोदर फंडामेंटली तुम्ही आपल्या प्रश्नांची विभागणी करून घ्या. चूक किती आहे, बरोबर किती आहे आणि अटेम्प्ट किती केलेले नाही, हे इम्पॉर्टंट आहे. हे 2 चूक, बरोबर आणि अटेम्प्ट केलेले नाही. विभागणी केल्यानंतर न्यू क्वेश्चनची व्हॅल्यू कशी काढाल किंवा कशी निघते बघून घ्या. 100 प्रश्न 200 मार्क होते. फक्त रद्द झालेले प्रश्न आहे 6 म्हणजे 6, म्हणजे 94 क्वेश्चनला 200 मार्कात डिवाईड करायचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला एवढे मार्क येतील. 2.1277 धरा. एवढे राईट क्वेश्चनला आपल्याला मार्क येतील. कसं काढलं? 200 भागिले 94, त्याचा फॉर्म्युला मी पुढे दिला आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग किती असतील आपल्याला? 0.5319. हे कसं काढलं? पुन्हा तो फॉर्म्युला पुढे दिला आहे तुम्हाला. आलं लक्षात? आता निगेटिव्ह किती गेले यासाठी आपण एक सरळ आदर्श स्थिती आपण लक्षात घेणार आहोत. आदर्श स्थिती आहे 100 अटेम्प्ट तुम्ही केले असता 60 करेक्ट आले, 40 रॉंग झाले. म्हणजे फर्स्ट आन्सर कीनुसार आपले 10 निगेटिव्हमध्ये गेले, 40 चुकले, म्हणजे 40 भागिले 4 10 निगेटिव्हमध्ये गेले. 60 मायनस 10 बरोबर 100. तर आपला पहिल्या आन्सर कीनुसार स्कोर किती आहे? 100 मार्क. आता इथं टीप अशी आहे की जे प्रश्न अटेम्प्ट केलेच नाही ते मायनस होणार नाही, ते तुम्ही तुमचं बघून घ्या. आता सेकंड आन्सर कीमध्ये एक सिनेरिओ आपण इमॅजिन करू की जे 60 बरोबर होते माझे आणि 40 चुकले होते. त्यामध्ये रद्द झालेले 6 प्रश्न होते. माझे यापैकी 3 बरोबर होते, म्हणजे माझे 3 निगेटिव्हमध्ये गेले. पहिली गोष्ट. उत्तरे 4 बदलली, त्यापैकी माझी 2 बरोबर आली, 2 निगेटिव्हमध्ये, म्हणजे 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह. आताची स्थिती माझी काय आहे? नेट गेन किंवा नेट लॉस माझ्याजवळ काय आहे? मी -3 निगेटिव्हमध्ये आहे. कसं तुम्हाला कळलं आता या प्रश्नांच्या ॲनालिसिसवरून? मग -3 असल्यावर हा फॉर्म्युला दिला आहे. जर नवीन क्वेश्चन व्हॅल्यू काढायची असेल तर टोटल पेपरचे मार्क्स किती होते? 200 आणि रिमेनिंग व्हॅलिड क्वेश्चन किती होते? 94. हे झाले तुमचे न्यू क्वेश्चनचे मार्क, हे भागाकार केल्यानंतर. न्यू पेनल्टी म्हणजे निगेटिव्ह मार्किंग किती आहे? न्यू क्वेश्चन व्हॅल्यू आपली किती आहे? न्यू क्वेश्चन व्हॅल्यू काय आली आहे? 94 आणि 4. यामध्ये तुमची निगेटिव्ह व्हॅल्यू होऊन जाईल. त्यानंतर फायनल स्कोर काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज होतो. बरोबर उत्तरे गुणिले न्यू व्हॅल्यू मायनस चूक उत्तरे गुणिले न्यू पेनल्टी, म्हणजे ॲक्च्युअल मार्क. आता बघूया रिॲलिटीमध्ये आपल्यासोबत काय झालं. ॲक्च्युअल स्कोर आपला बघा आता, म्हणजेच करेक्ट आपले 57 आले, कारण 3 निगेटिव्हमध्ये गेले होते 60 पैकी. 60 मायनस 3 57 करेक्ट आले. इनकरेक्ट मग किती झाले? 37. आता तुम्ही म्हणाल 43 म्हणजे 43 व्हायला पाहिजे होते तुमचे, 40 होते प्लस 3, मात्र 6 रद्द झाले. या दोघांची बेरीज केली तर 94 येते. ओके, एवढं लक्षात आलं. आता फायनल स्कोर ह्या सूत्रात आपण ते सर्व टाकलं आहे. फायनल स्कोर आहे 57 गुणिले 2.127 मायनस 37 गुणिले 0.5319. तुम्ही बघू शकता आता माझा स्कोर आहे 101.5587. एक्झॅक्ट स्कोर हा आहे.
पहिल्या आन्सर कीनुसार माझा स्कोर किती होता, 100 मार्क. म्हणजे यामध्ये मला गेन झालं. ही आहे मेथड 1, जर आयोगाने ही मेथड 1 वापरली तर. आता मेथड 2 एकदम सिंपल आहे. त्यांनी 188चा पेपर ठेवला, त्यामुळे आपल्याला एवढे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे सरळ सरळ आपल्याला मेथड 2 एकदम सिंपल आहे. त्यामध्ये आपल्याला एवढे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. फायनल स्कोर काढायचा असेल तर 57 गुणिले 2 मायनस 37 गुणिले 0.5 तुमचा 95.5 हा एवढे मार्क असेल. म्हणजे इथं आपल्याला लॉस झाला आहे. आता यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात अगोदर महत्त्वपूर्ण बाब ही की ही आदर्श स्थिती आहे. समजवण्याच्या दृष्टिकोनातून तुमचे कमेंट्स येत होते की एक्झॅक्ट स्कोर कसा काढायचा, त्यामुळे ही आदर्श स्थिती तुमच्याजवळ ठेवली. प्रत्येकाचे स्कोर व्हॅरी असतील. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अनअटेम्प्टेड क्वेश्चन काउंट नका करू निगेटिव्हमध्ये. जर एखादा प्रश्न तुम्ही अटेम्प्टच केला नसेल तर त्यामध्ये थोडी तुम्ही सावधानगी बाळगा आणि याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा पेन पेपर घेऊन तुमचा स्कोर तुम्ही काढू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि काही सजेशन्स असतील ते सुद्धा वेलकम आहे. थँक्यू.